नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। 2019ला ज्या बारामतीत अजित पवारांनी लाखोंच्या मताधिक्यानं जिंकून रेकॉर्ड बनवला होता, त्याच बारामतीत आगामी निवडणुकीत लढण्याबद्दल अजित पवार चाचपणी करत आहेत का, अशी सध्या चर्चा सुरू आहे। त्याला निमित्त ठरली आहे ती म्हणजे अजित पवारांचीच विधानं। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा। बारामतीतून अजित पवार लढणार की नाही याबद्दल तेच अजून संभ्रमात आहेत का, अशी चर्चा त्यांच्या विधानानं सुरू झाली आहे। इतकी कामं करूनही बारामतीकरांनी लोकसभेला वेगळा निर्णय घेतल्याचं म्हणत एकदा मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळायला हवा, असं अजित पवारांनी म्हटलं। त्यानंतर समर्थकांनी गोंधळ घालत अजित पवारांनाच पुन्हा लढण्याचा आग्रह धरला। जिथं पिकतं तिथं विकत नसतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या। तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा। 2019च्या विधानसभेत अजित पवार बारामतीत लाखाहून जास्त मतांनी जिंकून आले। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी जिंकणारे म्हणून अजित पवारांच्या नावे रेकॉर्डही झाला। मात्र यंदा त्याच अजित पवारांनी बारामतीकरांपुढे स्वतःच्याच उमेदवारीबद्दल साशंकता व्यक्त करून दबावतंत्र अवलंबलंय का, याची चर्चा होते आहे। कारण लोकसभेला अजित पवारांसोबत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि सत्ता पक्षाची ताकद असूनही बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 47,381 मतांचं लीड मिळालं। याशिवाय भोर, पुरंदर, इंदापूर, दौंड या 4 ठिकाणीही सुळेंनाच आघाडी मिळाली आणि ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार होते त्या एकमेव खडकवासल्यात सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या। त्यामुळे स्वतःच्या हक्काच्याच मतदारसंघात अजित पवार स्वतःच्याच उमेदवारीबद्दल तयार करत असलेला सस्पेन्स चर्चेत आहे। प्रचारादरम्यान जर सुनेत्रा पवार पडल्या तर पुढे कधीच विधानसभेला उभा राहणार नसल्याचं अजित पवार म्हणाले होते। निकालानंतर कुटुंबातली फूट आणि बहिणीविरोधात पत्नीला उभं करणं लोकांना रुचलं नसल्याची कबुली अजित पवारांनी दिली। त्यानंतर आता बारामतीत दुसरा व्यक्ती आमदार व्हायला पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलंय। उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजय केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील। मी खरंच तो मी नाहीतर खुशाल, मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडलेत। मी वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। मला पण कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात, तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झालीत, मी तर आता दुसऱ्यांदा खासदार करू शकतो। अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्याच दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं, आता आपल्याला पण, मी आता 65 वर्षाचा झालो, आपण पण तसंच समाधानी। घर फोडी कोणी केली? पक्षफोडी, घरफोडी। पक्षफोडी, घरफोडी करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, बरोबर आहे। तुम्ही त्यांना बळी पडलात, ते मान्य करा की तुम्हाला धाक, भीती, भय दाखवून तुम्हाला फोडलं, अमित शाह दाखवून तुम्हाला फोडलं आणि तुम्ही फुटलात। ज्यांनी तुम्हाला 40 वर्ष भरभरून दिलं त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी, बेईमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता, हे कशामुळे? तुम्हाला आता कसली खंत वाटते? स्वार्थी लोक असतात, त्यांना खंत बिंत वाटणं त्यांचं नाटक असतं। त्यांना खंत दुःख काय नसतं, ते आपल्यापुरतं पाहतात आणि माझा खोका याच्या पलीकडे त्यांचं काही नसतं। दादांनी जे वक्तव्य काल त्यांच्या गडचिरोलीमधल्या भाषणामध्ये केलं, तर भाग्यश्री आत्राम विरुद्ध धर्मराव बाबा आत्राम अशी लढत त्या अहेरी विधानसभेमध्ये होत आहे।
त्यामुळे त्यांनी वडिलकीचा सल्ला मुलगी म्हणून त्यांना दिला. पण प्रामाणिकपणे जर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल तर जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांच्या पोटात पोटशे उठण्याचं कारण काय? हे आग लावणारी लोक आहेत. महाराष्ट्रात अख्खी आग लावून शांत यांचं मन झालं नाही, म्हणून अशा प्रकारचं वायफळ वक्तव्य संजय राऊत करतात. एवढा जर प्रामाणिकपणाने असं तुम्ही आत्मचिंतन करत असाल आणि पश्चातापाची भावना असाल तर जाऊन एकदा पत्रकारांना सांगा की मी हा पक्ष जो मी शरद पवारांच्या घरातनं चोरून आणला आहे, ही निशाणी जी मी चोरून आणली आहे ती मी त्यांना परत देऊन टाकतो आणि मी माझा पक्ष आणि माझी निशाणी घेऊन लढतो. दरम्यान शरद पवार कधीच अर्थमंत्री झाले नाही. मी अर्थमंत्री झाल्यानंतर कुठे कसा निधी देता येतो ते समजतंय असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण का करू शकलो? खरं पवार साहेबांच्याकडे कधी साहेबांनी अर्थ खातं ठेवलं नाही. साहेबांच्याकडे मुख्यमंत्री पद असायचं. साहेबांनी उद्योग मंत्री सांभाळलं, कृषी मंत्री सांभाळलं, शिक्षण मंत्री सांभाळलं, अन्न नागरी पुरवठा पण काही काळ पवारसाहेब महाराष्ट्राचे मंत्री होते, गृहमंत्री होते. तर मला सांगायचं तात्पर्य हे होतं की अर्थ मंत्रालय माझ्या ताब्यात आल्यानंतर लक्षात आलं की अर्थ मंत्रालयात निधी विकासाकरता कसा देता येतो, विकासाच्या करता. पवारसाहेब मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्याची ताकद काय असते हे ते मुख्यमंत्री न झाल्यामुळे त्यांना अजून कदाचित कळली नसेल. आम्ही एकनाथ शिंदेंचा अनुभव घेतो ना आणि तेही घेत आहेत. ते स्वतःच म्हणतात की मुख्यमंत्री काय करतात हे बघून मला धक्का बसतो. मुख्यमंत्री असतो आणि महाराष्ट्राचे 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करावं लागतं. दरम्यान बारामतीत गुंडगिरी चालणार नसल्याचं सांगत आरोपींना मोक्का लावला जाण्याचा इशारा अजित पवारांनी दिला. त्यावर मोक्काच्या आरोपींना सोडणारे अजित पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधकांनी केली. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले. म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा, आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही त्या कामाच्या करता. मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता. माझी पण कमीपणा होतो, पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते. पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच, अजित पवार सकट कुणीच. मी ज्यावेळेस माझ्याकडे डीवायएसपी आणि ऍडिशनल एसपी येतात त्यावेळेस मी पहिलं त्यांना सांगतो माझ्याकडे गुंडगिरी कुणी केलेली चालणार नाही. तो कुणी असो, माझ्या पक्षाचा कुणी जवळचा असला तरी मी ते खपवून घेणार नाही. आणि माझ्या जवळचा कुणी चुकला तरी मी त्याला मोका लावायला कमी करणार नाही. मी आधीच तुम्हाला सांगतो, अजिबात कुणाची दहशत गुंडगिरी त्या ठिकाणी चालणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर राहून दादा खोटं बोलायला लागलेले आहेत. बारामतीमध्ये ते प्रचार करत होते दादा, तेव्हा दादांनी गुंडांचा वापर केलेला सगळ्यांनी बघितलेला आहे. काही लोक फक्त गुंडांचा भीती दाखवण्यासाठी वापर करतात, पण दादांनी भीती दाखवायसाठी सुद्धा वापर केला. माझं एकच मत आहे, दादा खरंच तुम्ही ओरिजिनल दादा असते तर लोकसभेमध्ये सुद्धा तुमच्या बाजूली प्रचारासाठी गुंडांचा वापर तुम्ही केला नसता. त्यामुळे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा गुंड लागतात आणि जेव्हा लोकांनी ते बघून तुम्हाला विरोध केला तर आता तुम्ही म्हणता गय करणार नाही. हा विरोधाभास आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.